धन्यवाद. श्री गजानन तसंच सुजनदुर्ग निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ, उपस्थित विद्वज्जन आणि सर्वांनाच सादर वंदन करून मी गजानन स्तव तथा श्री मयुरेश्वर प्रार्थनार्या याची सुरुवात करतो. आवाज येतो. श्री गजवदना देवा, वायासी भवी गत व्यथ मनमुनी, पुरुषार्थ सिद्धी कामे, पूजिती भावे तुझ प्रथम नमुनी. हे गजानन देवा, श्री गजवदना देवा, वायासी भवी गत व्यथ मनमुनी, पुरुषार्थ सिद्धी कामे, पूजिती भावे तुझ प्रथम नमुनी. हे गजवदना देवा, मुनिजन म्हणजे ऋषीगण आपलं मन गत व्यथ म्हणजे सर्व व्यथांपासून मुक्त व्हावं यासाठी आणि चारी पुरुषार्थ आणि सिद्धी यांच्या कामना करून तुला प्रथम भक्तिभावाने नमन करतात. व्हावे शुची सेवुनी तव आंगण, पतिते नते सदा चरण, न वरावे ध्याया तुझ का गणपतिते नते सदा चरण. व्हावे शुची सेवुनी तव आंगण म्हणजे हे गणपती राया, पतिते म्हणजे पतिताने, पाप्याने असं म्हणूया, पतिताने तुझं अंगण सेवन करून म्हणजे तुझी भक्ती करून शुची तो होतोच. शुची होऊ नये काय, पवित्र होऊ नये काय, किंवा हेच ते त्याचं सदाचरण सद्वर्तन नव्हे का. आणि म्हणून मग गणपतीला नते नत झालेल्याने सदा त्याचे चरण धरावेत, ध्यावेत, भजावेत. पुरुषार्थाची देसी प्रेमे भजकास मोरया दाने, नच पसरावे मुख जलनिधीच्या जलदा समोर या दाने. पुरुषार्थाची देसी प्रेमे भजकास, भजकास म्हणजे भक्ती करणारास हे गजानना, तू पुरुषार्थाची प्रेमाने अशी असंख्य दाने देतोस, असंख्य त्यांना वरदाने देतोस आणि तू इतका सक्षम असे आहेस, ही दान देण्यासाठी तू इतका सक्षम आहेस. तर जलनिधीच्या जलदा समोर, जलनिधीच्या यादाने म्हणजे जलनिधी म्हणजे समुद्र आणि याद म्हणजे जलचर किंवा मकर तुसर वगैरे, तर या यादानी म्हणजे जलचरांनी, समुद्रातल्या जलचरांनी जे ज्यांच्या भोवती असंख्य काय म्हणूया मोठ्या प्रमाणात अपरंपार प्रमाणात पाणी असताना त्याने जलदासमोर म्हणजे मेघासमोर, ढगासमोर कशासाठी करायचा, याचना कशासाठी करायची. म्हणजे प्रत्यक्ष गणपतीच जर वरदाने देण्यासाठी इतका सक्षम आहे तर त्याचीच भक्ती करावी, अन्य कुठे नत होण्याची आवश्यकता नाही असं मोरोपंत म्हणतायत. ऐकावे त्या प्रभूने निज वर्णन जे विनायका, याचे निज बाळ वचन म्हणती, पितृकर्ण न जेवी नायका याचे. त्या प्रभूने म्हणजे गणपती बाप्पाने निज वर्णन, स्वतःचं वर्णन, हे विनायका तू गणपती बाप्पा स्वतःचं वर्णन तू ऐकावं, ऐकून घ्यावंस. जसं स्वतः श्री शंकर निज बाळ वचन म्हणजे ह्या गणपतीच्याच लहानपणीची वचन ऐकू नये असं न म्हणता लक्ष देऊन ऐकत होते. नायकायाचे म्हणजे ऐकायचे नाही असं त्यांनी कधी म्हणलं नाही आणि गणपतीची वचनं ऐकली. तसं आमची वचनं हे गणपती बाप्पा तुम्ही ऐकून घ्या. ब्रह्मांडाधार तुझे जरी दिसती हस्तपाद आखुडसे, शिखिसिंह वासुकी ते दापीच त्वद्भयेन आखुडसे. तुझे
म्हणजे गणपतीची जर मूर्ती बघितली तर तुझे हात पाय हे आखूड दिसतात. जरी ते आखूड असले, जरी ते तुझ्या शरीराच्या मानाने आखूड दिसले, तरी ते ब्रह्मांडाधार आहेत, ब्रह्मांडाला आधार देण्यास सक्षम आहेत. आणि शिखी म्हणजे मोर, सिंह आणि वासुकी म्हणजे सर्प, यांना तो उंदीर, गणपतीचं जे वाहन आहे उंदीर, तो त्यांना दाबतो म्हणजे काय, तर त्यांना घाबरत नाही, त्यांनाच उलट हे देत दम देतो असं म्हणूया. आता हे शिखीसिंह वासुकी का, तर ही घरची मंडळी आहेत गणपतीच्या. षडाननाचं वाहन ते मोर, सिंह आईचं म्हणजे माता पार्वतीचं वाहन, आणि वासुकी म्हणजे प्रत्यक्ष सर्प शंकराच्या गळ्यात असल्यामुळं हे तीन खरं तर उंदराचे शत्रू, म्हणजे उंदरावरती ते हल्ला करतात, पण त्यांना सुद्धा न घाबरता हा उंदीर दमात घेतो. कशामुळं, तर त्वद भयेन आखूड असे, तर तुझ्यामुळे हे सगळे घाबरून आहेत, आणि म्हणून मग आखू डसत नाही. आखू म्हणजे उंदीर डसत नाही. विघ्न तुला कर जोडिती, सोडिती त्या ते त्वदंग्री आठविती, स्वजनांतराय शमना हरिहर ही तुला निरोप पाठविती. विघ्न तुला कर जोडिती, संकट तुझ्या समोर नत होऊन उभे राहतात, तुला घाबरतात संकट, स्वतः संकट तुला कर जोडतात. सोडिती त्या जे त्वदंग्री आठविती, त्वद अंग्री म्हणजे तुझे चरण कमल, तुझे पाय जे आठवतात त्यांना विघ्न सोडतात, विघ्न सोडून जातात, म्हणजे त्यांची संकट दूर होतात. थोडक्यात तुझ्या पदकमलांना जे आठवतात त्यांना विघ्न बाधा आणत नाहीत. स्वजनांतराय शमना, स्वजन अंतराय म्हणजे आपल्या स्वजनांपासून काही आलेली विघ्न असतील, किंवा अंतराय म्हणजे त्यांचा वियोग होणे, स्वजनांच्या वियोगामुळं किंवा त्या संकटांमुळे जे दुःख निर्माण होतं, त्या दुःखाचं शमन करणाऱ्या ह्या गणपती देवा, हरी आणि हर म्हणजे शंकर आणि विष्णू, अशा प्रकारच्या शमनासाठी तुलाच निरोप पाठवतात, तूच त्यांचं सुद्धा दुःखाचं शमन करतोस. वा. हेरंबा अंबा तुझ अंकी घेती, बसोनी पर्यंकी. हे हेरंबा, अंबा म्हणजे पार्वती आई, तुझ अंकी घेती तुला मांडीवर घेते, बसून पर्यंकी पलंगावर बसून, पर्यंकी म्हणजे हे किती, हे तर काही विशेष नाहीच, हे किती परमप्रेमे बससी रतिजानीच्याही अर्यंकी. जानी म्हणजे भार्या, मग रतिजानी म्हणजे रती आहे भार्या पत्नी ज्याची, असा तो मदन, आणि मग मदनाचा अरी म्हणजे शत्रू म्हणजे शंकर, मदनाचा अरी म्हणजे शंकर. मग हे किती म्हणजे तू मातेच्या पलंगावर बसलेल्या मातेच्या मांडीवर जाऊन बसतोस, हे तर काही विशेष नाही, तर परमप्रेमे बससी, अत्यंत प्रेमाने बससी, कुठे, तर रतिजानीच्याही अर्यंकी, रतिजानीच्याही म्हणजे श्री शंकराच्या अंकी, रतिजानीच्याही अरी म्हणजे मदनाचा अरी तो शंकर, त्याच्या मांडीवर सुद्धा तू प्रेमाने अत्यंत जाऊन बसतोस. तू विद्यांचा दाता अससी विसावा महेश्वरा ताता, धन्या दुर्गा माता प्रसूनी तुझ विघ्नवारी भृद्वाता. तू विद्यांचा दाता, सगळ्यांनाच माहिती आहे 64 कलांचा आणि 14 विद्यांचा अधिपती हा श्री गणेश आहे. तू विद्यांचा दाता अससी विसावा महेश्वरा ताता म्हणजे तीर्थरूप जे महेश्वर शंकर, त्यांना त्यांच्या रोजच्या याच्यापासून विसावा म्हणजे या तुझ्या बाललीला आहेत, किंवा पुत्र पराक्रम हा त्यांना एक विरंगुळा आहे, विसावा आहे. धन्य दुर्गा माता, ती माता दुर्गा म्हणजे पार्वती अंबा ही धन्य आहे की जिने तुला प्रसवले, प्रसवून तुझं म्हणजे कोणास, तर विघ्न वारी भृत, विघ्न रूपी पाण्याने भरलेला जलद म्हणजे मेघ,
त्याला जणू तू वात आहेस, वात रूप आहेस, वारा आहेस. तो जसा अशा ढगांना, वारा जसा ढगांना पळवून लावतो किंवा वाहून अन्यत्र घेऊन जातो, तसं विघ्न वारी भरलेल्या अशा ढगांना, अशा संकट समुच्चयाला तू हे श्री गणेशा दूर करतोस. तू सिद्धी बुद्धी भरता, देवा ब्रह्मांड सृष्टीचा करता, अमर रिपूंचा हरता, म्हणता ब्रह्मादिकान ये वरता. तू सिद्धी आणि बुद्धी यांचा भरता, भरता म्हणजे धनी, मालक, नवरा. सिद्धी बुद्धींचा तू भरता आहेस हे देवा, तू ब्रह्मांड सृष्टीचा करता देखील आहेस. अमर रिपूंचा म्हणजे देवादिकांच्या शत्रूंचा तू हरता, म्हणजे त्यांचा पराभव करणारा, त्यांचं हरण करणारा, त्यांचा निपात करणारा असा तू आहेस. आणि म्हणता ब्रह्मादिकांना ये वर्ता, म्हणजे ब्रह्मादिकांना सुद्धा तुझं नाव घेतल्याशिवाय वर्तन करता येत नाही, वागता येत नाही.